नमस्कार. मॅट्रायसिस या टॉपिकमध्ये ह्याच्या आधी आपण अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसिस बघितले, जिथे ॲडिशन, सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन याचे काय रूल्स आहेत, ते कसे सॉल्व करतात वगैरे हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्यानंतर बरीच एक्झाम्पल सॉल्व केली आहेत. आता लिनियर सिस्टीम जर दिलेली असेल तर लिनियर सिस्टीम पण मॅट्रायसिसमध्ये ट्रान्सफर करता येते आणि मॅट्रायसिसचा यूज करून ती सॉल्व पण करता येते. याच्या आधी आपण डिटर्मिनंटमध्ये बघितलं होतं की एखादी लिनियर सिस्टीम दिली असेल तर ती डिटर्मिनंटने सॉल्व करता येते. सो लिनियर सिस्टीम मॅट्रायसिसने कशी सॉल्व करता येते किंवा ती कशी रिप्रेझेंट करता येते हे सगळं आपण नंतर बघणारच आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला ए इन्व्हर्स म्हणजे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स एक्झिस्ट होतो का, आणि तो होत असेल तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा, कसा काढायचा, कुठल्या मॅट्रायसिसचा फक्त इन्व्हर्स एक्झिस्ट होतो वगैरे ते थोडंसं आपल्याला बघायचं आहे. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स हा कन्सेप्ट आपण बघितलेला आहे. ह्याच्यात आयडेंटिटी मॅट्रिक्स हा काय असतो, एक तर फर्स्ट काय कंडिशन आहे त्याला, इट मस्ट बी स्क्वेअर मॅट्रिक्स, आणि तो स्केलर मॅट्रिक्स असतो आणि स्केलरचा डायगोनल काय असतो, सगळे 1 असतात. मीन्स 1 0 ह्या ओनली नंबर्सने बनलेला आहे तो, वेअर ऑल डायगोनल्स आर 1 अँड नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. असा जो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे त्याला आपण काय म्हणतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि या आयडेंटिटी मॅट्रिक्सची काय स्पेशालिटी, काय आयडेंटिटी जसं वर्क होतं, जसं रिअल नंबर सिस्टीममध्ये 0 हा जो नंबर आहे तो ॲडिटिव्ह आयडेंटिटी आहे, बिकॉज एनी रिअल नंबर प्लस 0 इज इक्वल टू काय मिळतं, रिअल नंबर. सो याची आयडेंटिटी चेंज होत नाही 0 ॲड केला तरी. जशी 0 ही ॲडिटिव्ह आयडेंटिटी आहे तशी मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी कोणती आहे तर 1. सो एनी रिअल नंबर इंटू 1 केलं की आपल्याला तोच रिअल नंबर मिळतो, सेम रिअल नंबर मिळतो. सो 1 आणि 0 ह्या आयडेंटिटीज आहेत रिअल नंबर सिस्टीममध्ये. तशा मॅट्रायसिसमध्ये काही आयडेंटिटीज आहेत का, कुठले मॅट्रिक्स हे आयडेंटिटी ॲज अ वर्क करतात, तर 0 मॅट्रिक्स हा आयडेंटिटी म्हणून यूज केला जातो. 0 मॅट्रिक्समध्ये ऑल एलिमेंट्स हा 0 असतात, पण तो कशासाठी तर ॲडिशनसाठी. मीन्स एनी मॅट्रिक्स प्लस 0 मॅट्रिक्स इज इक्वल टू काय मिळतं, ए, तो मॅट्रिक्स मिळतो, सेम मॅट्रिक्स. जो 0 मॅट्रिक्स हा ॲडिटिव्ह आयडेंटिटीसारखा यूज होतो, हे आपण बघितलं प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रायसिसमध्ये. आणि आय मीन्स काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा असतो, हा स्क्वेअर मॅट्रिक्स कंपल्सरी असायला लागतो आणि ऑल डायगोनल एलिमेंट्स आर 1, नॉन डायगोनल एलिमेंट्स कंपल्सरी 0 असले पाहिजे. सो हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, हा मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी म्हणून यूज होतो किंवा वर्क करतो. मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी मीन्स काय, की एनी मॅट्रिक्स ए, एनी मॅट्रिक्स मीन्स एनी स्क्वेअर मॅट्रिक्स. तर 2x2, 3x3, 4x4 अशा टाईपचे जे मॅट्रिक्स आहेत ते कुठलाही मॅट्रिक्स घेतला तर त्याच ऑर्डरचा जर आयडेंटिटी त्याच ऑर्डरचा लागतो, अर्थात त्याच ऑर्डरचा आयडेंटिटी मॅट्रिक्स घेतला तर ए इंटू आय इज इक्वल टू ए. राईट साईडने मल्टिप्लाय केलं तरी एच आन्सर येतं अँड लेफ्ट साईडने मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा एच आन्सर येतं. आता इथे राईट साईडने मल्टिप्लाय करतोय का लेफ्ट साईडने मल्टिप्लाय करतोय हे पण मेन्शन करावं लागतं का, ते बघावं लागतं, कारण आपल्याला माहिती की ॲबेलियन प्रॉपर्टी एक आहे जी रिअल नंबर स्पेसमध्ये आहे. व्हेक्टर स्पेस हा कन्सेप्ट जेव्हा जेव्हा टॉपिक येईल तेव्हा तुम्हाला ह्याचं डिटेल कळेलच. पण रिअल नंबरमध्ये चालतं मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशनला, इथे तसं चालत नाही. ए बी इज नॉट इक्वल टू बी ए, ऑलवेज ए बी इज इक्वल टू बी ए असेलच असं नाही, मे बी बी ए एक्झिस्ट पण होत नसेल ए बी कॅल्क्युलेट करताना. सो आपल्याला तो लेफ्ट साईडने मल्टिप्लाय केला की राईट साईडने मल्टिप्लाय केलं त्याप्रमाणे त्याचे व्हॅल्यू पण इथे चेंज होणार. पण इथे आयडेंटिटी मॅट्रिक्स जेव्हा असेल तर ए इंटू आय ऑर आय इंटू ए गिव्स ए. सो सेम राहतो तो मॅट्रिक्स, म्हणून तो मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी असं वर्क करतो. स्क्वेअर मॅट्रिक्स असतो त्याच ऑर्डरचा स्क्वेअर मॅट्रिक्स असायला. जसं मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी आपल्याकडे आहे तसं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट होतो का. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजे रिअल नंबरमध्ये कसं आहे, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आपण कधी म्हणतो, सपोज 2 आहे, देन 2 इंटू 1/2 इज इक्वल टू काय मिळतं, आयडेंटिटी. ही आयडेंटिटी मिळण्यासाठी कोणत्या 2 नंबरचा प्रॉडक्ट करावा लागला तर 2 आणि 1/2. सो 2 अँड 1/2 आर मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ ईच अदर रिअल नंबर्समध्ये, बिकॉज त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आन्सर आयडेंटिटी मिळतं. सो मॅट्रायसिसमध्ये सुद्धा असं आहे, इन्व्हर्स काही मॅट्रायसिसना एक्झिस्ट होतो. तो कसा होता, त्यासाठी काय कंडिशन्स आहेत वगैरे बघूया. म्हटलं तसं रिअल नंबर ही व्हेक्टर स्पेस आहे, त्यामुळे बऱ्याच प्रॉपर्टीज तिथे फॉलो होतात, सॅटिस्फाय होतात. त्यामुळे आपण कधी पहिलीपासून सगळ्या यूज केलेलं आहे. पण आता मॅट्रायसिसमध्ये सगळ्याच मॅट्रिक्सला इन्व्हर्स एक्झिस्ट होईलच असं काही सांगता येत नाही. स्क्वेअर मॅट्रिक्स, कुठलाही स्क्वेअर मॅट्रिक्स घेतला आणि जर आपल्याला असं मिळालं की स्क्वेअर मॅट्रिक्स आणि
असा एक अजून मॅट्रिक्स ज्याला आपण इन्व्हर्स असं ते नोटेशन देणार, इन्व्हर्स नोटेशन असं आहे. आणि त्याचा जर प्रॉडक्ट आय आला म्हणजे त्यात आता हा 3x3 मॅट्रिक्स असेल तर हा 3x3 हा 3x3 आणि त्याचा आन्सर 3x3 आयडेंटिटी असं जर येत असेल देन ए अँड ए इन्व्हर्स आर कॉल्ड इन्व्हर्स ऑफ ईच अदर. सो इन्व्हर्स सगळ्या मॅट्रिसेसना एक्झिस्ट होत नाही, हे पहिलं आहे. काही मॅट्रिसेसना इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. तर तो इन्व्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी हा जो मॅट्रिक्स आहे तो स्क्वेअर मॅट्रिक्स, पहिली त्याची कंडिशन आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. अँड अजून एक कंडिशन आहे की तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असला पाहिजे. नॉन सिंग्युलर म्हणजे काय, आपण प्रॉपर्टीजमध्ये बघितलंय. नॉन सिंग्युलर मीन्स डिटर्मिनंट ऑफ ए, याचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचा तो काय असला पाहिजे, नॉन झिरो असला पाहिजे. सो नॉन झिरो डिटर्मिनंट असेल एखाद्या मॅट्रिक्सचा तर आपण ए इन्व्हर्स कॅल्क्युलेट करायला जाऊ शकतो. अर्थात स्क्वेअर मॅट्रिक्सचे आपण ए इन्व्हर्स घेतो. सो ए आणि ए इन्व्हर्स आर इन्व्हर्स ऑफ ईच अदर असं आपण म्हणू शकतो. कारण मग त्याचा प्रॉडक्ट इज इक्वल टू काय मिळतं, आय. मग अशा पद्धतीने किंवा हा कन्सेप्ट यूज करून एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आपण फाइंड आउट करू शकतो का, तर आपण करू शकतो. त्यासाठी मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हा कन्सेप्ट आपल्याला यूज करायचा आहे. आणखी काही रो ऑपरेशन, कॉलम ऑपरेशन्स आपल्याला करावी लागतात. आधी आपण सिंपल दोन मॅट्रिक्समध्ये बघूया की कशा टाईपची रो ऑपरेशन्स अँड कॉलम ऑपरेशन्स केली की थर्ड मॅट्रिक्स मिळतो. आता इथे काय म्हटलंय, ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय. हा आय इथे आहे. सो इथला जो मॅट्रिक्स आहे तो काय तो इन्व्हर्स असणार आहे एचा. त्यामुळे आपल्याला तो जर फाइंड आउट करायचा असेल तर कशा पद्धतीने रो आणि कॉलम ऑपरेशन्स करावी लागतील ते बघूया. आधी आपण सिंपल जर मल्टिप्लिकेशन कुठल्याही दोन मॅट्रिक्सचं सपोज घेतलं, सपोज ए इंटू बी. सुरुवातीला आपण कुठलेही दोन मॅट्रिक्स घेऊया, सपोज ए बी इज इक्वल टू सी. तर ह्या दोन मॅट्रिक्सचं काय मल्टिप्लिकेशन आहे आणि मल्टिप्लिकेशन करून आन्सर आपल्याला सी हा मॅट्रिक्स मिळतो. असं जेव्हा म्हणतो तेव्हा ह्या जे काही सगळं दिसतं याला म्हणतो आपण मॅट्रिक्स इक्वेशन. आणि मॅट्रिक्स इक्वेशन पण आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे सपोज असा एखादा मॅट्रिक्स आहे की ए इंटू सम एक्स, एक्समध्ये काहीतरी आहेत व्हेरिएबल आहेत, ए इंटू एक्स इज इक्वल टू बी. हे जर असं मॅट्रिक्स इक्वेशन आपण इथे घेतलं तर ह्या एक्सची व्हॅल्यू जर अननोन असेल तर ती आपण फाइंड आउट करू शकतो. कारण इथे काय म्हटले की ए आणि एक्सचं मल्टिप्लिकेशन झालंय इज इक्वल टू बी, हा मॅट्रिक्स तिथे आन्सर म्हणून आलेला आहे. सपोज एक्स हा अननोन आहे, हा मॅट्रिक्स अननोन आहे आणि ए हा मॅट्रिक्स माहिती आहे, बी हा मॅट्रिक्स माहिती आहे. तर आपल्याला एक्स इज इक्वल टू जर व्हॅल्यू काढायची असते, म्हणजे एक्स इज इक्वल टू जर आपल्याला एखादा मॅट्रिक्स काढायचा असेल, कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला त्याच्या मागे जे आहे किंवा लेफ्ट साईडला कधी राईट साईडला असतं, कुठल्याही साईडला असेल, जो काही मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स आपल्याला आयडेंटिटी करावा लागेल. बिकॉज मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटीचं कसं आहे की आय इंटू ए और ए इंटू आय दोघांचं काय होतं, आन्सर एच राहतं. मग जर एक्स एवढंच इथे आपल्याला लेफ्ट साईडला असा ए डायरेक्ट इथे नेऊन बी अपॉन ए असं केलं इथे चालत नाही मॅट्रिसेसमध्ये हे सगळं. सो आपल्याला ए असा व्हॅनिश करावा लागेल की तो आयडेंटिटी मॅट्रिक्स होईल. आणि मग ए जर आयडेंटिटी मॅट्रिक्स फॉर्म झाला म्हणजे त्याच ऑर्डरचा ऑफकोर्स, तर तो आयडेंटिटी मॅट्रिक्स झाल्यावर इथे आय इंटू एक्स असं लेफ्ट साईडला राहील. आणि मग इज इक्वल टू बी, बी तसाच राहणार नाही कारण बी मध्ये पण काही चेंजेस होतील. बिकॉज ए एक्स इज इक्वल टू बी ए, आपण ए ला जर काही ट्रान्सफॉर्म करत असू तर आपल्याला बी ला पण करावं लागेल, त्याच वेळेला ते बी ला पण होईल. आणि मग जो रिवाइज बी आहे तोच जे काय असेल ते आन्सर असेल. बिकॉज आय इंटू एक्स म्हणजे काय लिहिता येतं, एक्स, आणि एक्स इज इक्वल टू हा मॅट्रिक्स हे आन्सर आपल्याला मिळू शकतं. सो जेव्हा हे अशा टाईपचं इक्वेशन येतं तर ए एक्स इज इक्वल टू बी, तर एक्सच्या व्हॅल्यूज असतात त्या व्हॅल्यूज आपण ए एक्स इज इक्वल टू बी हा कन्सेप्ट यूज करून फाइंड आउट करू शकतो. सो हे करण्यासाठी ह्या मॅट्रिक्सचं जर आपल्याला आयडेंटिटीमध्ये कन्वर्जन करायचं असेल आयमध्ये तर थोडी काही रो ऑपरेशन्स, कॉलम ऑपरेशन्स करावी लागतात. तर ती कोणती व्हॅलिड रो ऑपरेशन्स आहेत तर तुम्ही इंटरचेंज करू शकता. कुठल्याही दोन रोज इंटरचेंज करू शकता किंवा दोन कॉलम, ज्या रो ऑपरेशन्स आहेत तेच सगळं कॉलम ऑपरेशन्सना आपण फॉलो होतं. सो कुठल्याही दोन रो तुम्ही इंटरचेंज करू शकता. सपोज R1 आणि R2 इंटरचेंज करायचं तर नोटेशन काय आहे की R1 R2च्या प्लेसला जाईल, R2 R1च्या प्लेसला जाईल. कधी कधी करावं लागतं आय मध्ये कन्वर्ट करायचे, म्हणजेच डायगोनल 1 अँड नॉन डायगोनल 0 असं कन्वर्ट करायचं तर थोडे ऑपरेशन्स करावे लागतात. किंवा मग तुम्ही एखाद्या रोला सपोज R3 आहे तर या R3 ला कुठल्या तरी एका स्केलर मल्टिपलने मल्टिप्लाय करू शकता की जेणेकरून
तिथनं 1 किंवा 0 होईल तो एलिमेंट. सो ए ने मल्टिप्लाय करू शकता. हे मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय की ते 0 × R2 वगैरे ऍड केला अशा पद्धतीने आहे. कारण दोन रोची ऍडिशन सबट्रॅक्शन वगैरे पॉसिबल आहे. म्हणजेच R1 प्लस काहीतरी 3R2 वगैरे किंवा R3 - 2R1 अशा टाईपचे ऑपरेशन्स पण आपण करू शकतो. म्हणजे जो लेफ्ट साईडला राईट साईडला जो नोन मॅट्रिक्स आहे तो जर आपण आय मध्ये कन्व्हर्ट केला तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. रिवाइज्ड बी जो काही होईल तो एक्सची व्हॅल्यू म्हणून असेल. म्हणजेच आपल्याला एक्सचं सोल्युशन तिथे फाइंड आउट करता येतं. सो AX = B अशा टाईपचा आला आणि ए आणि बी माहिती असेल तर आपण एक्सच्या व्हॅल्यूज इथे काय आहे त्या फाइंड आउट करू शकतो. मग हाच कन्सेप्ट वापरून इन्व्हर्स पण आपल्याला फाइंड आउट करता येणार आहे. आता याची एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला लक्षात येईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पलला सुरुवात करू. सो ह्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यावर आपल्याला हा ए आहे तो आय मध्ये कसा कन्व्हर्ट करायचा, मग त्यासाठी ही रो ऑपरेशन्स अशा टाईपची कशी यूज करायची वगैरे ते आपल्या लक्षात येईल. आता जसं हे इक्वेशन आहे, हे इक्वेशन सॉल्व्ह करण्याचं वगैरे आपण नंतर लिनियर सिस्टीम यूज करून बघणारच आहोत. पण आधी आपण इन्व्हर्स हा कन्सेप्ट घेणार. सो आपल्याला माहिती आहे की A × A इन्व्हर्स = आयडेंटिटी. आता आपल्याला ए फक्त दिलेला असतो 2/2 3/3 4/4 जो काय मॅट्रिक्स असेल तो. तर हा मॅट्रिक्स आहे आणि इथे आय दिलेला असतो. सपोज आता हा असा मॅट्रिक्स दिलाय 1 2 3 4 काहीतरी अँड × A इन्व्हर्स = आय म्हटलं तर त्याच ऑर्डरचा असणार 1 0 0 1. आता ए इन्व्हर्सची जर व्हॅल्यू इथे काढायची असेल राईट साईडला तर हा ए इन्व्हर्सच्या लेफ्ट साईडला जो मॅट्रिक्स आहे तो जर आयडेंटिटी झाला म्हणजे हा मॅट्रिक्स जर आयडेंटिटी झाला तर काय होणार आय × A इन्व्हर्स. मग आय × A इन्व्हर्स मीन्स काय असतं ए इन्व्हर्स. म्हणजे लेफ्ट साईडला फक्त ए इन्व्हर्स राहील. हा ए असं डायरेक्ट इथे जाऊन डिनॉमिनेटरला जात नाही. असं काही होत नाही ऑपरेशन्स मॅट्रिसेसमध्ये. जसे रिअल नंबरमध्ये होतात तसं इथे होत नाही. त्यामुळे आपल्याला ह्या ए ला व्हॅनिश करायचं असेल तर ए ला ट्रान्सफॉर्म करायला लागेल कशात तर आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये. मग ह्या ए ला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की काही रो ऑपरेशन्स कॉलम ऑपरेशन्स करावे लागतात. बिकॉज एकदा हा आयडेंटिटीमध्ये आला की फक्त लेफ्ट साईडला ए इन्व्हर्स राहतं. मग आपल्याला माहिती आहे की इक्वेशन असेल तर लेफ्ट साईडला ज्या आपण ऑपरेशन्स करतो त्याच कंपल्सरी राईट साईडला करावे लागतात. ते इक्वेशनचा रूलच आहे. सो आपल्याला जी ऑपरेशन्स आपण रो ऑपरेशन म्हणा कॉलम ऑपरेशन्स म्हणा लेफ्ट साईडला करू तीच सेम राईट साईडला पण ह्या मॅट्रिक्सवर करावी लागतात. आणि मग हे जे सॉल्व्ह करताना काय होतं की हा मॅट्रिक्स चेंज होत जातो. राईट साईडचा मॅट्रिक्स चेंज होतो, त्याचे एलिमेंट चेंज होत जातात. आणि हा जो लेफ्ट साईडचा मॅट्रिक्स आहे तो 1 0 0 1 अशा फॉर्मॅटमध्ये आपण तो आणणार. म्हणजे मग हा मॅट्रिक्स होईल आयडेंटिटी मॅट्रिक्स, हे होईल ए इन्व्हर्स आणि हा जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे तो बदलून काहीतरी वेगळाच मॅट्रिक्स तयार होईल. देन आय × A इन्व्हर्स मीन्स काय असतं इन्व्हर्स, कारण त्याला मल्टिप्लाय केलं तर ते आयडेंटिटी आहे ना, = हा मॅट्रिक्स मिळेल आणि दिस विल बी द सोल्युशन. म्हणजे ए इन्व्हर्सची ही व्हॅल्यू असणार आहे. सो अशा मेथडने आपण ए इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो. ए इन्व्हर्स काढण्यासाठी दोन मेथड आहेत म्हटलं तसं. पहिली फर्स्ट मेथड आपण ही रो ऑपरेशन्स कॉलम ऑपरेशन्स करून काढणार आहोत. सो ह्या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन आपल्याला 1 0 0 1 मध्ये करायचं असतं. म्हणजे त्या ऑर्डरच्या आयडेंटिटीत करायचं असतं. एवढं लक्षात ठेवा. कारण A × A इन्व्हर्स = आय. मग या ए ला आय केलं की लेफ्ट साईडला फक्त ए इन्व्हर्स राहील. आणि अर्थातच राईट साईडचा जो काय आय आहे तो चेंज होऊन काहीतरी वेगळाच मॅट्रिक्स तयार होईल आणि तो काय असणार आहे ए इन्व्हर्स म्हणजे त्याचा इन्व्हर्स असणार. आणि जर क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल तर हा जो ए इन्व्हर्स आलेला हा जो बी मॅट्रिक्स आहे तो आणि ए यांचं मल्टिप्लिकेशन करून बघा त्याचं आयडेंटिटी आलं पाहिजे. म्हणजे मग आपला आन्सर बरोबर आले असं आपण म्हणू शकतो. सो एक्झाम्पल सॉल्व्ह केले की आपल्या लक्षातच येईल. कन्सेप्ट लक्षात आलं आहे. AB = C किंवा AX = B असं जर सिस्टीम दिली असेल तर एक्सच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी एला रिड्यूस करावं लागतं अप टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. बिकॉज लेफ्ट साईडने और राईट साईडने एखाद्या मॅट्रिक्सला आयने मल्टिप्लाय केलं असेल तर त्याचा फरक पडत नाही, तो मॅट्रिक्स तोच राहतो. हा जो आयडेंटिटीचा कन्सेप्ट आहे तो यूज करून आपण ए इन्व्हर्स काढू शकतो. किंवा एखादं एक्झाम्पल आपण AX = B ह्या टाईप्स आपण घेऊ आणि इन्व्हर्स कसा काढायचा त्यासाठी कशी रो ऑपरेशन्स करायची ते आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बघू.